एका मुलाचं प्रेम एका मुलीवर जडलं, मग पण आता काही लो मॅरेज पळून जाऊन होतात. पण या पोराला पळून जाऊन लग्न करायचं नव्हतं, कारण त्याने विचार केला पळून जर जाऊन लग्न केलं तर आपले गुरु नाराज होतील. कारण त्याच्या गुरुने त्याला सांगितलं होतं की तुला काही समस्या आली तर तू माझ्याकडे ये. हा त्याला म्हटलं गुरुजी मला लो मॅरेज करायचं आहे. मग गुरुजी म्हणले जा त्या मुलीच्या बापाला जाऊन सांग की मला लो मॅरेज करायचं आहे तुमच्या मुलीसोबत. हा गेला म्हटला मला तुमच्या मुलीबरोबर लो मॅरेज करायचं आहे. बापही हुशार होता, म्हटला हो देतो लग्न लाव. मग मुलगाही खुश मुलगीही खुश. मग नवरदेव नवरीच्या घरी हळदीच्या दिवशी गेला. पण त्या सासऱ्यानं त्या मुलीच्या बापानं त्याला आधी सांगितलं होतं की काही आमच्या घरच्या रीतिरिवाज आहेत. तो त्यावेळेस तो म्हटला ठीक आहे मला. हा गेला हळदीच्या दिवशी. मग सासरेबा अंगणातच होते. सासरेबा म्हणाले आमच्या घरच्या काही रीतिरिवाज आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात, तर त्या पूर्ण केल्या तरच आम्ही आमची मुलगी तुम्हाला देतो. म्हणले ठीक आहे. म्हणले काय आहे रीतिरिवाज? म्हणले आमच्या घरचे रीतिरिवाज आहे की हळदीच्या दिवशी नवरदेवानं नवरीची घरची विहीर तुपाने भरून द्यायची असते, पण ती पण दारड्यानं नाही, गावरान तुपाने भरून द्यायची असते. आली का आता पंचायत? गेलं गुरुकडे. म्हटलं गुरुजी त्या नवरीच्या बापानं सांगितलं आहे की आमची घरची रीतिरिवाज आहे की मला आमच्या घरची विहीर तुपाने पूर्ण भरून द्यायची, ती पण दारड्यानं नाही, गावरान तुपाने भरून द्यायची. गुरुजी म्हणाले जा सांग की आमच्या तुपाच्या गाड्या भरून येत आहेत, तवर तुमची विहीर पूर्ण कोरडी करा, कारण पाण्यामध्ये तूप टाकणं अशुभ असते. गेला. म्हणला सासरेबा म्हणलं बोला जावई बापू आमच्या तुपाच्या गाड्या भरून येत आहेत, तवर तुमची विहीर पूर्ण कोरडी करा. आता विहिरीत पाणी आहे, विहीर कोरडी करता येईन का? मग सासरेबा म्हणाले तुम्ही हे वाक्य तुमच्या मनाने बोलत नाही, हे वाक्य तुम्हाला कोणीतरी सांगितलंच आहे. म्हणले कोणी सांगितलं आहे? म्हणले हे वाक्य माझ्या गुरुनी सांगितलेलं आहे. म्हणजेच ज्याच्या पाठीमागे श्रीगुरु असेल त्याला इतर कोणाचीही गरज नाही. आणि हेच संत ज्ञानोबराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून श्री गुरु सारे का पाठी राखा, 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 श्री गुरु सारे का पाठी राखा. इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी, श्री गुरु सारे का आता पाठी राखा, श्री गुरु सारे का आता पाठी राखा. इतराचा पाठी राखा, श्री गुरु सारे पाठी राखा, गुरु सारे का पाठी राखा,
कोण करी इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी श्री गुरु सारखा पाठीला लेखा कोण करी इतराचा लेखा कोण इतराचा लेखा कोण करी श्री गुरु सारिका असता पाठी डाका इतरांचा लेखा कोण करी. मी आत्ताच एका प्रेमाचं उदाहरण सांगितलं. आपण प्रेम म्हटलं की आपण त्या प्रेमाला वासनेमध्ये तुलतो. पण प्रेम फक्त मुलीने मुलावर किंवा मुलाने मुलीवर करायचं नसतं. आणखी त्या प्रेमासाठी पात्र आहेत. माणसानं आईवडिलांवर प्रेम करावं, माणसानं संपूर्ण परिवारावर प्रेम करावं, माणसाने आपल्या पत्नीवर प्रेम करावं, नातवानं आजोबा आजींवर प्रेम करावं, भावाने बहिणीवर प्रेम करावं, बहिणीने भावावर प्रेम करावं. पण आपण आहे ना त्या प्रेमाला वासनेमध्ये तुलतो. विठाला विठाला खुद को सुख चाहते हैं उसे काम कहते हैं, उसे वासना कहते हैं. अपने प्राण प्रियों को सुख पहुंचाना चाहते हैं उसे प्रेम कहते हैं. वाह क्या बात है. काम में वासना होती है, प्रेम में वासना नहीं होती है. काम संकुचित होता है, प्रेम विशाल होता है. काम इंद्रियों को क्षणिक सुख मिला देता है, काम इंद्रियों को क्षणिक सुख मिला देता है. प्रेम मन को परम शांती मिला देता है. म्हणून प्रेमामध्ये भांडण नसावं. पण अलीकडं किती चांगले नाते असले तरी भांडण निर्माण झालीच. अहो परमार्थी क्षेत्रामध्ये सुद्धा भांडण निर्माण झाली. पोती से पोती झगड़ने लगी, पोती से पोती झगड़ने लगी, प्रेम की बात बिगड़ने लगी, प्रेम की बात बिगड़ने लगी. म्हणून प्रेमामध्ये भांडण नसावं. पण अलीकडं साधू साधू मध्ये हाणामाऱ्या या कवी सुंदर वर्णन करतात. देवाच्या मंदिरात चोरी पाहिले, देवाच्या मंदिरात चोरी पाहिले, सज्जनाच्या गळ्यावर सुरी पाहिले, सज्जनाच्या गळ्यावर सुरी पाहिले, साधू संतांमध्ये हाना मारी पाहिली, साधू संतांमध्ये हाना मारी पाहिली, पतिव्रता सुने उपाशी राहिले, उपाशी राहिले. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. आ देवाच्या मंदिरात चोरी पाहिले, सज्जनाच्या गळ्यावर सुरी पाहिले, साधू संतांमध्ये हाना मारे पाहिली, पतिव्रता सुने उपाशी राहिली, उपाशी राहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली,
चंद्रावर चालली अशीर कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली अशीर कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली हरी म्हणून बंधू भगिनींनो हात जोडून विनंती आहे, प्रेम करायचं असेल तर आपल्या गुरुवरती करा. कोणासारखं? उपमन्यासारखं.